राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन. बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. जय आणि पार्थ पवार यांच्याकडून अजित पवारांना मुखाग्नी. अजित पवारांना निरोप देताना कुटुंबियांसह बारामतीकरांना अश्रू अनावर. अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचं अंत्यदर्शन घेतलं. दादांचं शेवटचं दर्शन घेताना सुनेत्रा पवारांना हुंदका अनावर. जड अंतःकरणानं पवार कुटुंबियांकडून अजित पवारांना अखेरचा निरोप. दादांच्या अचानक जाण्यानं पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर. अजित पवारांच्या अंत्यदर्शनाला जनसागर लोटला. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर. एकच वादा अजितदादा, अशी कार्यकर्त्यांकडून घोषणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना अखेरची मानवंदना. पुष्पचक्र वाहून अजितदादांना दोन्ही नेत्यांची आदरांजली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती. बारामतीतील विद्याप्रतिष्ठान इथे अजित पवारांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. पवार कुटुंबियांचं अमित शहांकडून सांत्वन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून अजितदादांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण. अमित शहांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडून अजितदादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन आणि यावेळी त्यांनी पार्थिवाला पुष्पचक्रही अर्पण केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही बारामतीत जाऊन पवार कुटुंबियांचं सांत्वन केलं. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कारांना उपस्थिती. पुष्पचक्र वाहून अजित पवारांना आदरांजली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची अंत्यदर्शनाला उपस्थिती. अजितदादांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत कुटुंबियांचं सांत्वन केलं. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही अजित पवारांच्या अंत्यदर्शनाला उपस्थिती. पवार कुटुंबियांचं सांत्वन करत पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. सावलीसारखे अजित पवारांसोबत राहणाऱ्या अंगरक्षकांना अश्रू अनावर. महेश बोबडे आणि इम्तियाज मोमीन यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अखेरची मानवंदना देताना दोघेही ओक्साबोक्शी रडले. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांवर अंत्यसंस्कार. पोलिसांकडून अजित पवारांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना. शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांवर अंत्यसंस्कार. बँड पथकाकडून उपमुख्यमंत्री अजितदादांना सलामी. शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे अंत्यविधी आधी ही सलामी देण्यात आली. अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर साताऱ्याच्या फलटणमधल्या तरळगावमध्ये अंत्यसंस्कार. बारामती इथे झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवारांसोबत विदीप जाधव प्रवास करत होते. बारामती विमान अपघाताची चौकशी सुरू. विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंगमध्ये काही आरडाओरडा असल्याचं स्पष्ट. तर अपघाताच्या काही सेकंदाआधी कॅप्टनला लँडिंगची चूक लक्षात आल्याची माहिती. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडी करण्याची शक्यता. 5 जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल. कोणत्याही उच्चपदस्थ व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूचा तपास सीआयडीकडून होतो. त्यामुळे या अपघाताचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता. एनडीआरएफचं पथक विमानाच्या दुर्घटनास्थळी दाखल. जवानांनी अपघातग्रस्त विमानाचे भाग गोळा करून नेले. माझ्या वडिलांच्या निधनानंतर हा मला दुसरा धक्का. झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया.
वडील गेल्यानंतर जय पार्थप्रमाणे तू माझी जबाबदारी असशील, असं अजित पवार म्हणाल्याची आठवण झिशान यांनी सांगितली. आमदार झाल्यावर अजित पवारांनी कायम मार्गदर्शन केलं. धीरज देशमुख यांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या अंत्यविधीला देशमुखांची उपस्थिती. अजित पवारांच्या अंत्यविधीला अभिनेता रितेश देशमुख यांनीही उपस्थिती लावली. पुष्पचक्र अर्पण करून पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. पवार कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. सर्व इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर अजित पवारांना आदरांजली. भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांना आदरांजली वाहणारी जाहिरात. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक जिद्दी आणि हिम्मतबाज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. अजित पवार हे दादाच होते. हे दादा पर्व अकाली संपलं. सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांना आदरांजली. अजूनही विश्वास बसत नाही. खासदार सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस. अजित पवार यांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिल्याचा फोटो स्टेटसला ठेवत सुप्रिया सुळेंना भावना दाटून आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर ठाण्यात जितेंद्र आव्हाडांकडून श्रद्धांजली अर्पण. शहरातील अनेक भागात बॅनर लावले. महाराष्ट्राचे लाडके दादा, आपण सदैव आठवणीत राहाल, असा भावनिक मजकूर. अनिल पाटील अजितदादांच्या आठवणीत भावूक. माध्यमांशी संवाद साधताना अनिल पाटील यांना रडू कोसळलं. आता आम्ही कुणाकडे बघायचं, असं म्हणत अनिल पाटील माध्यमांना प्रतिक्रिया देताना ओक्साबोक्शी रडले. अजित पवार काम होणार असेल तरच हो म्हणायचे. त्यांनी कधीही खोटी आश्वासनं दिली नाहीत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. अजित पवार यांच्या जाण्यानं राज्याची मोठी हानी. अजित पवारांच्या निधनावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. तर पुढच्या आठवड्यात येऊन मला भेट खेळासाठी आपल्याला काहीतरी करायचंय, असं दादा म्हणाले होते. खडसेंची माहिती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. दादांना अखेरचा निरोप देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाहो फोडला. तर छगन भुजबळांकडून पुष्पचक्र अर्पण. भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून अजितदादांना आदरांजली. पुष्पहार अर्पण करत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंकडून अजित पवारांना पुष्पहार अर्पण. काटेवाडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अजित पवारांचं अंत्यदर्शन घेतलं. काटेवाडीत अजित पवारांना निरोप द्यायला लाखोंचा जनसागर. अजित पवारांसोबत माझा लढा वैचारिक आणि तत्वांचा होता. त्यांच्या निधनानं तो संघर्ष आज संपला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची एक्सवर भावनिक पोस्ट. मी पोरका झालो, आमचा जिल्हा पोरका झाला, महाराष्ट्र पोरका झाला. खासदार बजरंग सोनावणेंचा आक्रोश. अजित पवारांमुळेच आपण खासदार झालो, सोनावणेंची भावना. अजित पवारांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री बारामतीमध्ये जाऊन पवार कुटुंबियांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंकडून कुटुंबियांचं सांत्वन. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आमदार सचिन अहिर यांचीही उपस्थिती. अजितदादांच्या निधनानं महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरेंची प्रतिक्रिया. तर पवार कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची देव ताकद देवो, अशा शब्दात माणिकराव ठाकरेंकडून भावना व्यक्त. अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समिती बंद ठेवत अजितदादांना श्रद्धांजली. दादांची शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसोबत नाळ जोडली होती, अशी भावना. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे नाशिकमध्ये शोकाकुल वातावरण. नाशिक जिल्हा बाजार समिती बंद. अनेक गावांमध्ये नागरिकांनी दैनंदिन व्यवहारही बंद ठेवले. अजितदादांच्या निधनानंतर धुळ्याच्या शिंदखेडामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
गावातील संपूर्ण व्यापारी आणि नागरिकांचा या बंदत सहभाग. तर शिंदखेडा गावात बॅनर लावून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. अजितदादांचा नांदेडचा दौरा शेवटचा ठरला. हिंददी सादरच्या निमित्तानं अजित पवार नांदेडला गेले होते. डोक्यावर केसरी पगडी घालून अजित पवार कार्यक्रमात सहभागी झाले होते. बारामतीकर माझ्या पाठीशी म्हणून मी सगळं करू शकतो. बारामतीबद्दल अजित पवार यांनी हे शेवटचे उद्गार काढले होते. गडचिरोलीतील सभेत अजित पवारांनी हेलिकॉप्टर प्रवासाच्या सांगितलेल्या अनुभवाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हेलिकॉप्टर ढगात गेलं आणि माझ्या पोटात गोळा आला असं अजित पवार या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतायत. देवेंद्र फडणवीसांसोबतचा पावसाळ्यातील विमान प्रवासाचा किस्सा अजित पवारांनी सांगितला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.